हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? ब्रेड खायला पोरांना द्यायला नको वाटतं ना? मग आपण नवीन रेसिपी ट्राय करूया. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. ते झाकून ठेवूया आणि स्टफिंग आणि चटणी तयार करूया. अशी चटणी करून घेतलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. 2 बटाटे शिजवून सोलून असं खिसणीने त्याला खिसून घेतलेलं आहे. आता 2 चीज क्यूब आहेत, ते पण खिसणीने मी इथं खिसून घेतलेले आहेत. ते नाजूक असतात म्हणून मी इथं फोकच्या साहाय्याने सगळे मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं चांगलं स्टफिंग मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. 1 कांदा आहे बारीक चिरून घेतला आहे. 2 चमचे ग्रीन चटणी आपण तयार केलेली घालायची आहे. मीठ घालायचं चवीनुसार. परत फोकच्या साहाय्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर मी इथं एक लसूणची चटणी तयार करणार आहे. त्यासाठी लसूण सोलून कांडून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 2 चमचे बॅडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा तेल घालून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता गव्हाच्या पिठाचा एक गोळा तयार करून घेतला. त्याची चपाती लाटून घेतलेली आहे. त्यावर ग्रीन चटणी घालायची 1 चमचा. सगळं चांगलं पसरून घ्यायचं आहे. लसूणची पेस्ट आपण तयार केलेली ना, ती घालायची. त्याची टेस्ट अप्रतिम लागते. आता आपण स्टफिंग तयार केलेलं ना, ते पण सगळं चांगलं पसरून घ्यायचं आहे. सगळं असं चांगलं पसरून घेतल्यावर चिली फ्लेक्स घालायचं आहे, मुलांना आवडतं ना म्हणून. आता आपण अशा प्रकारे सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे. चटई कशी आपण फोल्ड करतो त्याप्रमाणे असं छोटं छोटं चटईसारखं फोल्ड करून घेतलं आहे. त्यामुळं काय होतं, पदर पदर सुटतात त्याला. आता एक असा गोळा तयार करून घेऊन परत लाटून घेतलेला आहे. तव्यावर बटर घालून घेतलेलं आहे. आता चांगल्या दोन्ही साईड शेकून घ्यायचे आहेत. मस्त खमंग आपली हेल्दी डिश तयार झालेली आहे. मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.